साधीशी स्त्री होती. ती रोज देवाच्या नावाने एक भाकरी आपल्या दाराबाहेर टांगायची. एक म्हातारा रोज यायचा, भाकरी घ्यायचा, पण धन्यवाद कधीच नाही. फक्त एकच वाक्य बोलायचा, जे केलं आहेस ते तुझ्याकडे परत येईल. तिला वाटायचं हा आशीर्वाद तर देत नाही, उलट काहीतरी विचित्र बोलतो. रोज तेच वाक्य, रोज तीच चिडचिड. एक दिवस रागाने तिचं मन भरलं. त्या दिवशी तिच्या डोक्यात भयंकर विचार आला. भाकरीमध्ये विष मिसळावं आणि हा किस्सा संपवावा. तिने भाकरी तयारही केली, पण टांगायला गेली आणि हात थरथरू लागले. हे देवा, मी काय पाप करते? तिने ती विषारी भाकरी ताबडतोब आगीत टाकली आणि नवीन ताजी भाकरी बनवली. संध्याकाळी तिच्या दारावर ठोठावलं गेलं. समोर तिचा अनेक दिवसांपासून हरवलेला मुलगा उभा होता, फाटलेले कपडे आणि भुकेने अशक्त. तो म्हणाला, आई, आज मी मरता मरता वाचलो, कारण वाटेत एका म्हाताऱ्याने मला त्याची भाकरी दिली आणि माझा जीव वाचला. त्या स्त्रीच्या पायाखालची जमीन सरकली. तीच भाकरी होती जी तिने सकाळी त्या म्हाताऱ्याला दिली होती. आज जर तिने ही भाकरी बदलली नसती तर ती स्वतःच्या हाताने स्वतःच्या मुलाला गमावून बसली असती, तेही कायमचं. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, कर्म चांगलं असो किंवा वाईट, ते फिरून आपल्याकडेच येतं. हा कर्माचा सिद्धांत सांगतो, देणं हीच खरी संपत्ती आहे. जसं द्याल तसंच परत येईल. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक, शेअर आणि सेव्ह करा. आणि अशाच कर्माच्या सिद्धांतांसाठी या इन्स्टा अकाउंटला फॉलो करा आणि सेम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.